नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग सगळ्यांना। आणि आज आहे रविवार, तर रविवारचं स्पेशल काहीतरी झालंच पाहिजे। तर आपलं पित्रपाठ चालू, त्यामुळे आपण काही नॉनव्हेज वगैरे खात नाही पित्र होईपर्यंत। आणि आज मी बनवणार आहे धपाटे, तर मुलांनाही खूप आवडतात। आणि हे धपाट्याचं पीठ मी एकदाच दळून आणते, दोन तीन महिन्यासाठी असं मी धपाट्याचं पीठ बनवून आणते। सगळे धान्य, डाळी, कडधान्य असं मिक्स करून भाजून वगैरे पीठ बनवून आणत असते। तर मी कशा प्रकारे धपाटे बनवते ते मी तुम्हाला दाखवते, तर व्हिडिओ कंटिन्यू करा। तर दाखवते तुम्हाला मी धपाटे कसे करते। तर चला, इथे मी कोबी घेतलेला आहे, थोडा मोठा मोठा चिरून घेतलाय। तर याला किसणी असेल तर किसणीने बारीक करून घ्या तुम्ही, पण मी ना मिक्सरला बारीक करणार आहे। तर इथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे मोठा मोठा चिरून। आणि हा तुम्ही भोपळा पण घेऊ शकता, तुम्ही पालकाची भाजी घेऊ शकता, पण मी कोबीची बनवणार आहे। त्यामुळे कोबी शिल्लक होता, भाजी काही कोणी खात नाही, तर म्हटलं चला आज कोबीचे धपाटेच बनवून टाकूया। तर चला, अशा प्रकारे कोबी होता, एक गड्डा होता आणि दोन छोटे छोटे बीट पण होती। बीट पण मुलं शक्यतो खायचा कंटाळाच करतात, माझी खातात तशी, पण चला म्हटलं यामध्ये पण टाकूया। मग हे बीट पण म्हटलं टाकून द्यावं याच्यामध्ये। मग स्वच्छ कट करून धुवून बीट पण घेतलेलं आहे, इथे धुवून कोथिंबीर पण घेतलेली आहे। आता एक कोथिंबीर चिरून टाकणार आहे आणि हे मिक्सरला दोन्ही पण मी बारीक करणार आहे। थोडंसं ओबडधोबड करायचं, बारीक जास्त बारीक नाही करायचं। तर चला, त्याच्यासाठी मिक्सरला इथे मी बारीक करून घेतलेलं आहे। थोडंसं जास्त बारीक झालं पण चला हरकत नाही, ती भाजीमध्ये आपल्याला ते दिसलं पण नाही पाहिजे। आमची मुलं लय विचित्र आहेत, त्यांना असं कांदा टोमॅटो दिसलं की भाज्या खात नाहीत, त्यामुळे मी बारीक केलं। तर इथे बीट पण बारीक करून घेतलेलं आहे, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, भरपूर सारी कोथिंबीर घेतली, कारण की कोथिंबीर आता स्वस्त आहे म्हणून टाकायची, जास्त चांगली असते कोथिंबीर खाल्लेली। तर तुमच्याकडे तीळ असते ना मैत्रिणीनं, तीळ पण टाकायचं बरं का, तीळ पण चांगले असते। तर चला, कोबी आणि इकडे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। ह्या मिरच्या काही जास्त तिखट नाही आहेत, त्यामुळे मी थोडे जास्त घेतले। लसूण घेतलं आहे, इकडे जिरे घेतले, तिकडे ओवा घेतलेला आहे, इकडे धना पावडर टाकलेली आहे थोडीशी, आणि हळद टाकली, आणि मीठ चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आणि अशा प्रकारे सगळं आता हे मिश्रण आहे ना, हे कोथिंबीर, इकडे बीट आणि बारीक करून घेतलेला कोबी, अशा प्रकारे सगळं हे मी मिक्सरला आता वाटून घेते। आणि नंतर तुम्हाला पीठ मळताना पीठ चाळून घेते, मग दाखवते ते पीठ कसं मळते ते। तर चला, आता मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे हे मिश्रण। याच्यामध्ये मिरच्या वगैरे ते जे काढलं होतं वाटण आपलं वाटून घेतलेलं आहे। थोडंसं ओलसर वाटायचं आहे, थोडंसं पाणी टाकायचं याच्यामध्ये वाटताना, आणि इकडे पीठ चाळून घेते। हे पीठ आहे मैत्रिणीने मी 2-3 महिन्याचे एकदाच आणते। मी काही असं धपाटी कायम असते माझी, भोपळ्याची, पालकाची, त्यामुळे मी 2-3 महिन्यासाठी हे पीठ आणत असते। तर यामध्ये मी सगळे धान्य, कडधान्य, डाळी भाजून वगैरे दळून आणलेलं आहे। तर चला, मी पीठ टाकलेलं आहे, चाळून घेतलेलं आहे इथे, आणि यामध्ये थोडंसं मीठ पण टाकते, कारण की वाटणात थोडंसं टाकलं होतं मीठ। इथे कोबी आहे, इथे बीट आहे, आता हळूहळू मी कोबी टाकते याच्यामध्ये। थोडंसं माझं जास्त बारीक झाल्यावर का कोबी, तुम्ही थोडंसं असं सरभरीत ठेवू शकता, किंवा किसून घेतला बारक्या किसणीने तरी चालेल। आता हे वाटण टाकते, कोथिंबीर टाकली, बीट टाकलं, थोडंसं चवीनुसार मीठ टाकते, आणि थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचे, जास्त एकदम पाणी टाकायचं नाही याच्यामध्ये। आणि अशा प्रकारे आता मी सगळं मिक्स करते याला। तुमच्याकडे तीळ असेल तर तीळ टाका बरं का, तिळाने पण छान होतात धपाटे। तर अशा प्रकारे गोळा मळून झालेला आहे। थोडासा कलर असा बिटामुळे थोडासा असा रेड कलर, असा चॉकलेटी कलर आलेला आहे, पण हरकत नाही, बीट खाल्लेलं शरीराला चांगलं असतं, आपल्याला रक्त वाढतं, त्यामुळे कलरकडे काही एवढं लक्ष द्यायचं नाही। तर चला, आता हा गोळा मी मळून ठेवते, आणि आता आपण याच्यासाठी लागणारी चटणीची रेसिपी दाखवते तुम्हाला। मी याच्याबरोबर कशीची चटणी बनवते ती चटणीची रेसिपी दाखवते। तर इथे कोथिंबीर घेतलेली आहे, आणि भाजून ठेवलेला शेंगदाण्याचा कूट असतो माझ्याकडे शिल्लक, तो थोडासा घेतलेला आहे, जास्त नाही घ्यायचा। तुम्ही शेंगदाणे भाजून घेऊ शकता, मी थोडंसं शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, लसूण घेतले, कोथिंबीर घेतली, इकडं बेडगी मिरची पावडर आहे। आपल्याला चटणी जास्त तिखट करायची नाही, कारण की धपाटे पण आपले तिखट आहेत। आणि थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे, आणि थोडीशी हळद आणि मीठ, आणि बेडगी मिरची पावडर आहे, ती फक्त दिसते लाल, पण ती काही तिखट नसते। तर चला, आता हे मी मिक्सरला वाटून घेते। तर इथे थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे, आणि थोडीशी लपतपीत अशी पातळ करायची मिरची। तर याला मी थोडासा तडका देणार आहे। तर इथे मी तेल तापायला ठेवलं आहे, त्यामध्ये थोडंसं हिंग टाकलं आहे, आणि हे वाटलेलं मिश्रण त्याच्यामध्ये टाकते। आता तुम्ही ह्याला थोडंसं त्याचा कच्चेपणा घालवायचा, फक्त आपल्याला जास्त पण नाही शिजवायची, थोडंसं असं कच्चेपणा घालवायचा त्याचा। आणि याच्यामध्ये मी आता डब्यामध्ये काढून ठेवणार आहे। तर याच्यामध्ये काढून ठेवले, आणि थोडंसं लिंबू पण पिळले, थोडीशी आंबट पण लागते चटणी। तुम्ही चवीनुसार थोडीशी साखर टाकली, एकदम थोडेसे दाणे टाकायचे 3-4, त्याने पण छान लागते। तर चला, आता पीठ मळून ठेवले आणि चटणी पण करून ठेवली, तोपर्यंत आपण घरातली सगळी कामं आवरायची राहिली ती कामं आवरून घेऊया।
तोपर्यंत पीठ बाजूला ठेवते मी साईडला, तोपर्यंत छान भिजतंय पण पीठ. तर चला आता माझी इथे घरातले कामं आवरलेले आहेत, कपडे धुवून झालेत, मी आता वरती वाळत घालते, नंतर धपाटे बनवूया आपण. तर आता मी इथे 2 तवे ठेवलेले आहेत, एकीकडे एक धपाटे टाकले की ते दुसऱ्या याच्याकडे टाकायचं. इकडे हा धपाट्याचा रुमाल मी सेपरेट धपाट्यासाठीच आणलेला, हा घरातला रुमाल नाही आहे, मी फक्त याच्याने धपाटेच बनवते. आणि तर तेल घेतलेलं आहे, पीठ आहे आणि थोडंसं एका कटोरीमध्ये पाणी पण घेतलेलं आहे. तर आता याला मी आधी थोडंसं पाणी लावते, म्हणजे जेणेकरून धपाटा आपलं तव्यावरती टाकताना चिटकत नाही. तर असं पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं गोळा. आणि आता धपाटे मी हातानेच थापटायचं, याला काही लाटण्याने वगैरे प्रेस करायचं नाही, हातानेच थापटूनच करायचं याला. तर अशा प्रकारे पाण्याचा हात लावायचा पाण्याचा आणि थापटून घ्यायचं. जाड बारीक मध्यम करायचे, जास्त बारीक पण नाही जास्त जाड पण नाही, कारण की बारीक केलं की कडक होतात. तव्यावरती मी तेल टाकलेलं आहे, याला आपले 4-5 बिळं पाडणार आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला याच्यातून तेल सोडता येतं. आता ही पद्धत तुम्हाला माहितीच असेल, म्हणजे ज्यांनी धपाटे खाल्ले त्यांनी. चला अशा प्रकारे मी तव्यावरती टाकलेलं आहे धपाटं आणि वरून थोडंसं पाणी टाकते याला, म्हणजे रुमाल पटकन असं सहज निघतो आपला. याला झाकून ठेवते आणि बारीक गॅस करते. तोपर्यंत आता दुसरे धपाटे बनवायला घेऊया. आता हे पण त्याच पद्धतीने बनवायचं. आता हे शिजलेले आपलं म्हणजे झालेले एका साईडनी, आता ह्याला इकडच्या तव्यावरती टाकून द्यायचं आणि मुलांना गरम करून द्यायचं, म्हणजे गरम गरमच धपाटे छान लागतात. आणि इकडे दुसरे धपाटे टाकलेलं आहे आणि त्याला पण झाकून ठेवलेलं आहे. आता हे तोपर्यंत इकडे छान मस्त होतंय. तोपर्यंत एक सीताफळवाले काका आले, त्यांच्याकडनं सीताफळे घेतले, तोपर्यंत माझं धपाटे जळालेलं आहे. पण चला ठीक आहे, हरकत नाही. दारावरती सीताफळ घ्यायला गेले, धपाटे माझं थोडंसं गॅस फास्ट होता, लक्षात नाही राहिलं. चला आता अशा पद्धतीने मी दुसरे धपाटे टाकलेलं आहे इथं पुन्हा, आणि त्याच्या बिळामधलं असं तेल सोडायचं बरं का, आणि साईडने पण तेल सोडायचं. आणि एकदा तवा चांगला तापला ना मग छान होतात. तर चला अशा पद्धतीने दही घेतलेलं आहे, चटणी घेतलेली आहे आणि धपाटे घेतलेले आहेत. तर कोणाकोणाला आवडतात आणि आवडले असेल तर नक्की करून पहा बरं का, खूप छान लागतात कोबीची भोपळ्याची धपाटे. तर बाय सर्व.